गजर माऊलीचा गजर माऊलीचा देह तवासे प्रारब्धाधीन असंच राहू द्या आवाज भाऊ याचा मी कासीन बाहुभार सरो माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे लाभतो न दिसे याहुनी दुसरा लाभतो न दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा येणे जन्मे सरो माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे तुका म्हणे आलो सोसीत संकटे तुका म्हणे आलो सोसीत संकटे मी माझे ओखटे आहे देवा सरो माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाबम जघननिहित पाणी मंडण मंडणान तरुण तुलसी माला कंधरम कंजणीतम सदय धवल हास्यम विठ्ठलम चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारे जोजे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये निवृत्तीनाथाचे चरणी तवसे प्रारब्धाधीन याचा मी कासी न वाहू भार सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू निवासी असलेले संत श्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणांचा देह कसा प्रारब्धावर अवलंबून आहे हे सांगणारा अभंग आज सेवेकरिता निवडलाय विठ्ठल विठ्ठल ज्या कारणानिमित्त आपण या ठिकाणी आज जमलोय असलेल्या कैवल्यवासी सौ जिजाबाई कचेश्वर केदार या माऊलीच्या वर्षश्राद्धाच्या विधीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा पूर्ण परिवार आहे। श्री कचेश्वर नामदेव केदार पती आहे, अशोक कचेश्वर केदार मुलगा, सविता अशोक केदार सून, ओम अशोक केदार नातू, मयुरी योगेश केदार नात, भारती लक्ष्मण नागरे मुलगी, योगेश्वर कचेश्वर केदार मुलगा, संगीता योगेश केदार सून, कल्याणी योगेश केदार नात, रुद्र योगेश केदार नातू आणि सर्वच हा केदार परिवार। या केदार परिवारामधून जाऊन मात्र आज माऊलीला वर्ष पूर्ण होतंय आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या विधीनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि मग या वर्षश्राद्धाच्या अनुषंगानं या कीर्तन सोहळ्याचा नवे एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। या पूर्ण केदार परिवाराकडून माझ्यापर्यंत आलेलं हे आमंत्रण निमंत्रण त्याबद्दल पूर्ण केदार परिवाराचे ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करूया। तसं जर पाहायला गेलं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा स्पष्ट करायचा आहे सुरुवातीलाच जमलेले सर्व आत्पेष्ट नातेवाईक सगळे सोयरे यांनी सूचनेकडे बोलण्याकडे लक्ष असू द्या। या माऊलीचा वर्षश्राद्ध विधीचा पिंडदान जो आहे पिंडदानाचा विधी झालेला आहे 10 तारखेलाच लक्षात घ्या। 10 तारखेला यांचं पिंडदानाचा विधी झालेला आहे पण काही कारणास्तव त्यांना त्यावेळेला कीर्तन महोत्सव कीर्तन सोहळा करता आला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या माऊलीबद्दलची अंतःकरणात असलेली तळवळ काही का अडथळे येईना एकदा नाही दोनदा खऱ्या अर्थानं पहिला त्यांनी फोन केला तेव्हा 19 तारखेला सांगितलं कुणीतरी कुळामध्ये नवे आपल्या भाऊबंदकीमध्ये कुणीतरी वारलं त्यामुळे ती 19 तारीख कॅन्सल झाली। आणखीन पुन्हा 10 तारखेला सांगितलं तेव्हाही काही कारणास्तव ती कॅन्सल झाली पण तरी कुठल्याही प्रकारचा त्या गोष्टीचा पाठपुरावाच त्यांनी केला। लक्षात घेतलं की जरी पिंडदानादी विधी आपण 10 तारखेला उरकलाय तरी आपल्या माऊलीचा एक त्या ठिकाणी सोहळा म्हणून गेलेल्या आईचे गेलेल्या माऊलीचे आपल्यावर उपकार आहे त्या उपकारातून कृतज्ञता पूर्वक मात्र त्या ठिकाणी उतरावं व्हावं म्हणून याकरिता त्यांनी आजच्या या कीर्तनाचा घाट घातलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे आमंत्रण आमच्यापर्यंत पोहोचलं।
उपस्थित असलेले सर्वच गुणीजन वर्ग, कीर्तनासाठी साथ करताय हरिभक्तपरायण असलेले आमचे ज्येष्ठ बंधू, आपल्या नाशिक जिल्ह्याची गानकोकिळा ज्यांना म्हणलं जातं, नव्हे नव्हे वारकरी रत्न त्यांना म्हणावं लागेल, उपस्थित असलेले हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद, नतमस्तक. त्याचबरोबर आमच्या गिरी हरिभक्तपरायण रमेशजी महाराज गिरी आळंदीकर, ते या ठिकाणी आळंदीहून आलेले आहे. एवढ्या लांबून ते आले. माझ्या मते त्यांच्याकरता, त्यांच्या स्वागताकरता आपण टाळी वाजवावी. आपल्या शब्दाला मान देत ते इथपर्यंत आले. तसं पाहिलं तर वेळोवेळी प्रत्येक एकादशीला आमचं माऊलींकडे दर्शनाला येणं होत नाही. तुमच्या निमित्तानं आम्हाला माऊलींचं दर्शन झालं असं म्हणायला हरकत नाही, म्हणून तेही उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर याच परिवारातील नातलग असलेल्या हरिभक्तपरायण वैशालीताई त्याही उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. टाळकरी वर्ग आपल्याला पाहिलंच नव्हतं. हरिभक्तपरायण भावेश महाराज, तसं जर पाहायला गेलं स्पष्ट आमचा भाचा आहे, तो आमच्या भावाचा मुलगा आहे. आणि उपस्थित असलेला टाळकरी वर्ग लहान लहान मुलं आहे. सुंदर कला त्या मुलांनी आपल्यासमोर सादर केली. पाहिली ना तुम्ही, केवढं सुंदर. एवढ्या लहान वयात करावी तातडी परमार्थाची, या वयामध्ये खऱ्या अर्थानं परमार्थाचा मार्ग धरावा म्हणून उपस्थित असलेले सर्व बालबुकाल त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आमचे असलेले माऊली, नेहमी जिव्हाळ्याचा संबंध आहे, फक्त ऐकलं पाहिजे. ताई आजूबाजूला परिसरात कुठेतरी येत आहे, त्यांना अतिशय मनापासून आनंद होतो. आणि असलेले आमचे गुरुवर्य बाबा, बाबांच्याही चरणावरती नितांत त्यांची श्रद्धा आहे, म्हणून त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. असलेले आमचे विनेकरी महाराज, दिसताय ना ते तुम्हाला सर्वांना, दिसताय ना ते? हां, हरिभक्तपरायण आपले छोटे माऊली त्यांना म्हणावं लागेल, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. पक्वाजाच्या साथीवर साथ करताय असलेले हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण प्रवीणजी महाराज, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर सिस्टीम दादा आपली फार सुंदर आहे, सिस्टीमवाले दादा त्यांनाही धन्यवाद, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम जरी 2 वेळेला अडथळा आला असला तरी आज मात्र या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की हा कार्यक्रम आपल्याला कधीही पाहता येईल बरं का. तुम्ही म्हणाल कसा, तर या ठिकाणी यूट्यूबवाले दादा सुद्धा उपस्थित आहे, गजर माऊलीचा, बरोबर ना, हे कीर्तन विश्व त्यांचं आहे, म्हणून गजर माऊलीचं हे जरी आपण सर्च केलं तरी हा कार्यक्रम आपल्याला कधीही पाहता येईल, म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर उपस्थित असलेले आपण सर्वजण मायबाप वर्ग, आपणा सर्वांच्याही चरणावरती नतमस्तक. आमच्याबरोबर आलेले आमचे मालक, आमचे पती, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. खऱ्या अर्थानं परमार्थाकरिता, जीवनामध्ये संसाराकरिता त्यांची साथ आहे, म्हणून हे सगळं घडतंय, म्हणून त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर आलेले आमचे यांचे मित्र हरिभक्तपरायण पप्पू भाऊ गरकळ, तेही इथपर्यंत आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. उपस्थित असलेल्या सर्वांच्याच चरणावरती एकदा नम्र भावनेने नतमस्तक. आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या खऱ्या अर्थानं भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीवर खऱ्या अर्थानं कृपा जर कोणाची असेल, या परिसरावर कृपा जर कोणाची असेल तर विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची. म्हणून मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेकरिता घेतलेला अभंग अतिशय उत्कृष्ट आहे. मार्मिक अर्थ आपल्याला सांगून जातो. वेळ माझ्या मते आपल्याकडे फार कमी आहे. इतर वेळेला 10-10:30ला कीर्तन वर्ष श्रद्धाचं चालू होतं, पण आज
माझ्या मते शार्प 11:30 माझ्या घड्याळात वाजलेले आहे आणि मग त्या अनुषंगानं आपण होता होईल तेवढ्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगामध्ये वर्णन करतात. देह तवसे प्रारब्धाधीन याचा मी कासीन वाहू भार. देह प्रारब्धावर अवलंबून आहे. तसं जर पाहायला गेलं निसर्ग नियमामध्ये आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात. निसर्ग नियमामध्ये 3 प्रकार पाहायला मिळतात. ते म्हणजे असे, पहिला आहे परेच्छा प्रारब्ध, दुसरा आहे स्वइच्छा प्रारब्ध आणि तिसरा आहे अन्यतो आगळा पुंडलिक. पुंडलिका करता भगवान परमात्मा आले. तसं जर पाहायला गेलं भगवंताच्या जीवनामध्ये भगवंताचं अवतार कार्य फक्त परेच्छा प्रारब्धामध्ये, दुसऱ्याच्या इच्छेने आहे असं नाही. लक्षपूर्वक ऐका मला काय म्हणायचं. पाहायला जर गेलं भगवंताचं फक्त येणंच दुसऱ्याच्या इच्छेने असं नाही. भगवंताच्या जीवनातील प्रत्येक घटनाक्रम हा दुसऱ्याच्या इच्छेने आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल कसा. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले कुणाच्या इच्छेनं. बोलतात ना इकडं, बोलतात ना इकडं. खऱ्या अर्थानं आपणा सर्वांच्या उमराळे ग्रामस्थांबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय आदर आहे. तुम्ही म्हणाल ताई गळ्यापासून वर बोलताय की काय. असं काही नाही. अगदी स्वतः करता केली का, दुसऱ्या करता केली भगवंताने चोरी. कुणा करता केली, गोपालांकरिता केली चोरी. भगवंताच्या घरी 9 लाख गायी होत्या. अगदी त्या 9 लाख गायींच्या दया दुधामध्ये प्यायला नाही त्याने आंघोळ जरी केली असती, पोहिला जरी आला असता, तरी मात्र ते दहीदूध संपलं नसतं. एवढं दहीदूध भगवंताच्या घरी होतं. पण तरी भगवंताने चोरी केली. कुणा करता, दुसऱ्या करता. भगवंताचा प्रत्येक घटनाक्रम हा दुसऱ्या करताय. आणखीन एक महत्वाचा मुद्दा शेवटचा सांगेन. भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आज आपल्याला विटेवर उभा दिसतोय 28 युगापासून. कुणा करता, कुणा करता बोलतात ना. कुणा करता उभा आहे तो, पुंडलिका करता उभा आहे, तुमच्या आमच्या करता उभा आहे. भगवान परमात्मा आल्यानंतर त्या पुंडलिकाला सांगितलं, अरे मी आलो इथे, अरे मी देव आहे, मला बसायला काहीतरी दे, त्या ठिकाणी मला खुर्ची दे किंवा एखादं आसन दे, मी स्वतः देव तुला भेटण्याकरता आलोय. नाही, पुंडलिकाने काहीही न देता काय केलं, का रे प्रेमे मातलासी, का रे प्रेमे मातलासी. मातलासी उभे केले विठ्ठलासी. महाराज वर्णन करतात, भगवान परमात्मा आला आणि पुंडलिकाने काय दिलं, मागे भिरकाविली वीट. बरोबर आहे की नाही. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आज पंढरपुरामध्ये विटेवर आपल्याला दिसतोय 28 युगापासून. तो स्वतः करता नाही तर दुसऱ्यांकरता, तुमच्या आमच्या करता. विठ्ठल विठ्ठल. हे झालं परेच्छा प्रारब्ध. भगवान परमात्मा हा परेच्छा प्रारब्धामध्ये येतो. परेच्छा प्रारब्ध म्हणजे काय तर दुसऱ्याच्या इच्छेनं. मुद्दा स्पष्ट झाला ना, आपल्या लक्षात आलं ना परेच्छा प्रारब्ध म्हणजे काय. भगवंत परेच्छा प्रारब्धामध्ये येतो. दुसरं जे आहे ते सांगितलंय स्वइच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्ध म्हणजे काय, म्हणजे स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या इच्छेनं जे येतात.
स्वतःच्या इच्छेनं जे कार्य करतात त्याला स्वइच्छा प्रारब्ध असे म्हणतात. मग स्वतःच्या इच्छेनं कोण येतं? संत महात्मे स्वतःच्या इच्छेनं येतात. कशा करता येतात संत महात्मे? संत महात्मे येत असतात स्वतःच्या इच्छेनं येतात आणि स्वतःच्या इच्छेनं आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कार्य करतात आणि स्वतःच्याच इच्छेनं जातात असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. कशा करता येतात? जडजीवा जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे स्वतःच्या इच्छेनं येतात म्हणून त्यांना स्वइच्छा प्रारब्ध असे म्हणतात. स्वतःच्या इच्छेनं येतात, सत्कार्य करतात आणि ते कार्य करत असताना महाराज वर्णन करतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, साधू संतांचे मार्ग आदराने घडले जग, उच्चिष्टाचा भाग शेष मुरला तो शेव. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, साधू संतांचे मार्ग आदराने घडले जग, उच्चिष्टाचा भाग शेष मुरला तो शेव. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे येत असतात जडजीवांचा उद्धार करण्याकरता, तुम्हाला आम्हाला योग्य मार्ग दाखवण्याकरता, आणि मग ते येऊन सत्कार्य करतात, सत्कर्म करतात, नवे नवे समाजाला परमार्थ मार्ग दाखवतात, योग्य मार्ग दाखवतात आणि स्वतःच्या इच्छेनं जातात. हा मुद्दा लक्षात असू द्या. त्यांचं येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातात आहे. त्याला स्वइच्छा प्रारब्ध म्हणतात. बरोबर आहे की नाही? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रसंग चरित्र जर आपण पाहिलं, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज अवतार कार्य आलं. अवतार कार्य झाल्यानंतर जे जे कार्य जीवनामध्ये होते ते ते कार्य झाले आणि सदेह वैकुंठ गमनाला गेले. नुसतं वैकुंठ गमन म्हणत जाऊ नये, सदेह वैकुंठ गमन म्हणत जावं, कारण ते सदेह वैकुंठ गमनाला गेले. आणि सदेह वैकुंठ गमनाला गेल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जाणं सुद्धा त्यांच्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? त्यांचं जाणं त्यांच्या हातात आहे म्हणून स्वइच्छा प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकला पुसोनी, म्हणे रामेश्वर सकला पुसोनी, म्हणे रामेश्वर सकला पुसोनी, म्हणे रामेश्वर सकला पुसोनी. गेला तो विमानी बैसोनी,
सद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या जीवनात प्रसंग जर आपण पाहिला, सदैह वैकुंठ गमन त्यांचं झालं. सांगायचा मुद्दा माझा काय आहे, स्वइच्छा प्रारब्धामध्ये जर कोण येत असेल तर ते संत महात्मे आहे. स्वतःच्या इच्छेनं येतात, कार्य करतात आणि स्वतःच्या इच्छेनं जातात. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं, अवताराला आले, माऊलींची इच्छा झाली, निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा बोलावा आणि म्हणून तो बोलला. बरोबर आहे की नाही? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटाला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटाला ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली सागयाची भ्रांती, चालविली जड भिंती, हरली सागयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ठरवलं, विटा माताची दगडा मातीची असलेली निर्जीव भिंत चालावी म्हणून ती चालली. निर्बुद्ध असलेला प्राणी रेडा बोलावा म्हणून तो बोलला. म्हणून त्यांची इच्छाने असतात सर्व काही, येणंही आहे त्यांच्या हातात, जाणंही त्यांच्या हातात. जीवनामध्ये जे काही कार्य आहे तेही स्वतःच्या इच्छेनं. म्हणून संत महात्मे स्वइच्छा प्रारब्धामध्ये येतात. विठ्ठल विठ्ठल. पहिला मुद्दा आपण पाहिला परेच्छा प्रारब्ध, त्यामध्ये देव आहे, भगवान परमात्मा आहे. दुसरं जे पाहिलं ते म्हणजे स्वइच्छा प्रारब्ध, त्यामध्ये संत महात्मे आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं ज्या कारणाकरिता आपण या ठिकाणी आज जमलोय ते म्हणजे शेवटचं प्रारब्ध आहे अनिच्छा प्रारब्ध. मग त्या अनिच्छा प्रारब्धामध्ये जर कोण येत असेल तर त्या अनिच्छा प्रारब्धामध्ये तुमचा आमचा नंबर लागतो. एक व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला सांगते, हे जो समाज दिसतोय आपल्याला, मृत्यूलोक दिसतोय. मृत्यूलोक म्हणजे एक बस घ्या, बस माहिती आपल्याला, लालपरी आपल्या भाषेत, लालपरी घ्या. मग त्या बसमध्ये ड्रायव्हर जो आहे तो भगवान परमात्मा आहे. जग नावाच्या एसटी मध्ये भगवान परमात्मा हा ड्रायव्हर आहे, संत महात्मे हे कंडक्टर आहे आणि तुम्ही आम्ही प्रवासी आहोत. विठ्ठल विठ्ठल. मग त्यामध्ये तुमचा आमचा नंबर प्रवाशांमध्ये लागतो. आपण प्रवासी आहोत. जसं संत महात्मे नेतील त्या मार्गाने आम्हाला जायचं आहे. आणि मग आता अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. अनिच्छा प्रारब्ध म्हणजे काय तर त्याला स्वतःची इच्छा नसताना सुद्धा यावं लागतं, त्याला अनिच्छा प्रारब्ध असे म्हणतात. अगदी आपली इच्छा नसली तरीही आणि इच्छा असली तरीही, आपली इच्छा कितीही असली, या जन्मात आल्यानंतर फार सुंदर आपल्याला लाभलंय, गाडी बंगला जमीन जुमला मुलं मुली वगैरे भरभराट सर्व काही लाभलं आणि आपण जर ठरवलं बाई या जन्मामध्ये जरी मी गेले तरी मी पुन्हा येईल, गेला तो जोक आता, पुन्हा येत नसतो कोण कधी. म्हणून खऱ्या अर्थानं सांगायचंय काय, आपलं येणं जाणं आपल्या हातात नाही, त्याला म्हणतात अनिच्छा प्रारब्ध. कसं आहे अनिच्छा प्रारब्ध? मग आपल्या हातामध्ये जर आपलं येणं जाणं नाही तर मग कशाच्या हात येते? भगवान परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, अगा कर्मे जई उरावे तैतिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आपलं कर्मानुसार येणं जाणं आहे, आपल्या हातात नाही. जे कर्म आपलं उर्वरित आहे, मागच्या जन्माचं कर्म शिल्लक होतं आणि म्हणून त्या कर्माची पूर्तता करण्याकरता, शिल्लक असलेल्या कर्मांची परतफेड करण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले,
जीवनामध्ये चांगलं कार्य घडत असेल तर आपण नक्कीच म्हणावं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. पण खऱ्या अर्थानं तेच जर आपल्या जीवनामध्ये अडथळे येत असतील, संकटे येत असतील, दुःख येत असेल तर ते दुसरं तिसरं कुणाचं नाही, कुणाचाही दोष नाही. तो खऱ्या अर्थानं आपल्या कर्माचा दोष आहे, आपल्या मागील जन्माचा आहे. मात्र त्या ठिकाणी मागील जन्माचे कर्म उर्वरित होते, शिल्लक होते, म्हणून मात्र आपल्याला ते या जन्मामध्ये भोगावेच लागतात. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज हरिपाठात वर्णन करतात, केले कर्म झाले तेची भोगा आले. उर्वरित आपलं पाठीमागच्या जन्माचं कर्म होतं, म्हणून ते आपल्या या जन्मामध्ये सुखदुःखाच्या रूपाने आपल्या समोर उपस्थित आहे. ते आपल्याला भोगावंच लागणार, त्यामधून कुठल्याही प्रकारची सुटका नाही. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, मग जन्माला आलोय, कर्मामुळे आलोय, प्रारब्धामुळे आलोय. त्या प्रारब्धाला शॉर्टकट कुठल्याही प्रकारचा नाही. जन्माला आल्यानंतर, या देहाला आल्यानंतर जे काही जीवनात घडणार आहे ते प्रारब्धावरूनच घडणार आहे. आपण नेहमी ऐकत असतो, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान आणि प्रारब्धेची जोडे. या जर तिन्ही गोष्टी प्रारब्धामुळे मिळत असतील तर मी उगाचच आटापिटा कशा करता करू, याचा कशाला सीन आणि भार वाहत बसू. अभंगाचं पहिलं देहतवसे प्रारब्धाधीन याचा मी कासीन वाहू भार. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते जर आधीच ठरलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं? माऊलीत ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत तसं वर्णन करतात, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. आपल्या कपाळावर ललाटी म्हणजे कपाळ सांगितलंय.
जे काही घडणार आहे ते आपल्या कपाळावर अगदी आपल्या वयाच्या 5व्याच दिवशी जर लिहिलेलं आहे, मग उगाचच महाराज म्हणतात याचा सीन आणि भार कशाला वाहत बसायचा. नवे नवे पुढे जाऊन जर सांगायचं झालं, शांती ब्रह्मसंत नाथ महाराज वर्णन करतात, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन आहे. भोगतो न गडे संचिता वाचोने, भोगतो न गडे संचिता वाचोने, करावे ते मन समाधान, करावे ते मन समाधान. भोगतो न गडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, मनवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. मग भगवान श्री तुकाराम महाराज सांगतात, जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते ठरलेलं आहे, ते आपल्या प्रारब्धामध्ये जे काही आहे जसं आणि तसंच होणार. उगाचच आपण आटापिटा करण्यात अर्थ नाही. आपल्या माहिती करता सांगते, आपल्या जीवनामध्ये प्रारब्धात जे आहे तेच होतं. नवे नवे आपलं जे पाठीमागच्या जन्माचं कर्म आहे तेच होतं आणि आपलं कर्म आपल्याला चुकवता येत नाही. यात काय नवल. मला काय म्हणायचं अर्थ लक्षात घ्या बोलण्याचा. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं किंवा त्यापुढे आपलं काही चालत नाही. यात काय नवल. भगवान परमात्मा भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या कर्मानुसार घटनाक्रम घडलेला आहे. नवे नवे जरा पुढे जाऊन बोलते, माफी मागून वाक्य बोलते, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. तिथे तुमची आमची काय जाते. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवी. हे सर्व जर आपण पाहिलं तर ही कर्माचा लेखा जो काय. मग कर्म जर भगवान परमात्म्याला सुद्धा चुकलं नाही, तिथे तुम्हा आमची काय गत आहे. तिथे तुम्हाला आम्हाला काय चुकणार आहे. आणखीन पुढे जाऊन जर सांगायचं झालं, भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला गेले आणि वनवासात गेल्यानंतर इकडे राजा दशरथांचा मृत्यू झालेला आहे, हे ज्या वेळेला भगवंताला कळालं, भरत राजांना कळालं, तेव्हा भरत राजे तिथे उपस्थित नव्हते. नवे नवे एकही मुलगा अयोध्येमध्ये नव्हता. चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. कुणीही त्या ठिकाणी नव्हते. भरत राजे मामाच्या घरी होते. तिकडनं आल्यानंतर सर्व परिस्थिती त्यांना कळाली. आपले प्रभू मोठे भाऊ मोठे बंधू वनवासात गेलेले आहे, राजा दशरथांचा मृत्यू झालेला आहे आणि हा सर्व प्रकार कुणामुळे घडला हे ज्या वेळेला कळालं, त्यावेळेला मात्र भरतराजे जसे तिथून निघाले तसे वनवासात गेले आणि भरतराजे भगवान प्रभू रामचंद्रांकडे तक्रार करू लागले. भगवान म्हणे, तुम्हाला वनवास प्राप्त झाला तो कैकेयी मातेमुळे प्राप्त झाला. ऐका मला काय म्हणायचंय. भगवान परमात्म्याला सांगताय राजा भरत म्हणे, प्रभू तुम्हाला वनवास प्राप्त झाला तो कैकेयीमुळे प्राप्त झाला. आपल्यालाही तेच माहिती आहे. आपल्याला फक्त ठळक बातम्या रामायणातल्या माहिती आहे. त्याच्या पाठीमागचं जे काही आहे ते माहीत नाहीये. आपल्याला वाटतं कैकेयी मातेमुळेच घडला. आणखीन राजा दशरथांचा मृत्यू झाला तोही कैकेयी मातेमुळेच झाला. हे भरत राजे प्रभू रामचंद्रांकडे तक्रार करताय. भगवान प्रभू रामचंद्रांचं मात्र त्या ठिकाणी अलौकिक हास्य चेहऱ्यावर आहे. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही. शांत आहे भगवान. सांगितलं, भगवान मी एवढं बोलतोय आणि तुम्ही काही प्रत्युत्तर करत नाही. भगवंताने सांगितलं, ऐक भरता, तुला जर वाटत असेल हे सर्व कैकेयी मातेमुळे घडले तर हा भ्रम तू डोक्यातून काढून टाक. मी आणखीन प्रारब्धावर आणि कर्मावरच बोलते, बरं लक्ष असू द्या. भगवंताने सांगितलं, तुला जर वाटत असेल हे कैकेयी मातेमुळे घडलंय तर हा भ्रम तू डोक्यातून काढून टाक. हे सर्व जे काही आहे ते घडणारच होतं. ते माझं पूर्वसंचित होतं. नवे नवे राजा दशरथांचं सुद्धा पूर्वसंचित होतं. म्हणे कसं, त्याचं वर्णन ग दी माडगुळकर कवी 12 कडव्यांमध्ये करतात. त्याचं वर्णन फार सुंदर आहे. त्यातले महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडते. भगवंताने सांगितलं, ऐक भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा.
माय कैकईना दोषी नव्हे दोषितात राजत्याग कानन यात्रा सर्व जन्मजात काय शोक करिसे वेड्या स्वप्नेच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. तू म्हणतोय ना भरता राजा दशरथांचा मृत्यू कैकेयीमुळे झालाय तर ऐक या भ्रमात राहू नको. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कार्य कोणी जीवनात वर्धमान ते चाले मार्ग रेक्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भगवान प्रभू रामचंद्र भरताला समजून सांगताय अरे भरता तुला जर वाटत असेल हे काही मातेमुळे घडले तर हा भ्रम तू डोक्यातून काढून टाक. ते सर्व काही पूर्व प्रारब्ध आहे. खेळ चाललासी माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पुत्र मानवाचा. हे सर्व जे काही आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख दुःख येतात संकट येतात आपण उगाचच याला त्याला दोष देऊन मोकळे होतो पण खऱ्या अर्थानं उगाचच कुणाला दोष न देता ते सर्व काही आपल्या प्रारब्धामुळे घडतं. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते जर प्रारब्धामुळे घडणार आहे तर मी त्यामध्ये वेळ का घालू. देवा माझा वेळ त्यामध्ये न जाता तुझ्या नावचिंतनात जावा. अभंगाचं दुसरं चरण. सर माझा काळ सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा म्हणे इच्छित असे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात देवा मग जे काही घडणार आहे ते जर आधीच ठरलंय तर उगाचच कशाला मी बाकीची कटकट करत बसू. उगाचच कशाला अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. उगाचच व्यर्थ बडबड करण्यापेक्षा देवा इतर काही गोष्टीमध्ये वेळ न घालवता सर्व माझा काळ तुझी या चिंतने तुझ्या नावचिंतनात माझा वेळ जाऊ दे. कारण देह तर काय देह तर असाही नाचकाय तसाही नासकाच आहे. देहाच्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी देहाचे चोचले पुरवतो पण देह नाशिवंत आहे नाशवान आहे नासका आहे हे मी सांगत नाही. स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात किंवा आणखी माऊलींनीही केलेलं वर्णन आहे. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडू कोमरा. नाशवण आहे शरीर नासक आहे जाणारच आहे. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार नाशिवंत देह जाणार सकळ. बरोबर आहे की नाही. मग देह जर जाणारच आहे तो जर नासकाच आहे असाही नासकाय तसाही नासकाय. देहाच्या ठिकाणी आपण जर पाहिलं देह नासकाय याचं वर्णन मात्र विश्वमाऊली ज्ञानोबराय भगवंताकडे करतात. हे भगवान आम्हाला मात्र तू नासका देह दिला. माझा जो रिप्लाय ना भाऊ हा जो रिप्लाय ना मला कमी येतोय रिप्लाय द्या.
माऊली सांगतात, हे भगवान आम्हाला तू फार घाणेरडा देह दिलास रे. कान्होबा 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 तुझी गोंगडी चांगली. 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 स्वगत सच्चिदानंद मिळोनी. स्वगत सच्चिदानंद मिळोनी. शुद्ध सत्व गुण विनले रे. षडगुण घोडे रत्न जडित तुझं. श्याम सुंदरा शोभली रे. श्याम सुंदरा शोभली रे. कान्होबा 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 तुझी गोंगडी चांगली. तुझी गोंगडी चांगली. तुझी गोंगडी चांगली. विश्व माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन जर आपण पाहिलं, माऊली सांगतात, हे भगवंता तुझा देह मात्र दिव्य देह आणि आम्हाला घाणेरडा दिलास. तुझी गोंगडी चांगली. आमासी का दिली वांगुली रे. आम्हाला तू घाणेरडी दिली. एवढी घाणेरडी ही गोंगडी आहे देवा आमची. या देहाच्या ठिकाणं नाशिवंत देह जाणार सकळ. किंवा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा. वरती चर्म म्हणजे कातडं बसवलंय नशीब. वरती जर कातडं नसतं तर आपण एकमेकांच्या शेजारी सुद्धा बसलो नसतो. एवढी घाण आहे आतमध्ये. म्हणून हे भगवान मात्र तुला दिव्य देह आणि आम्हाला घाणेरडा दिलास. माऊली तक्रार करतात. आणखीन तक्रार करत असताना मग माऊली सांगतात किंवा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, हे भगवंता देह जरी घाणेरडा असला, देह जरी नासका असला, देह जरी कुजका असला, तरी याच देहातून भगवंताचं चिंतन सुद्धा करता येतं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये तसं वर्णन करतात. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. किंबहुना येर झारे चिरापडे. हा देह जरी नासका कुचका असला ना तरी या शरीरातून जन्म मृत्यूची येरझार संपवता येते. नवे नवे 84 लक्षणीचा फेरा चुकवता येतो. विठ्ठल 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 मग याच देहातून भगवत प्राप्ती करता येते. कशी? भगवंताच्या चिंतनानं. आणि मग या देहाचा जरी नासका असला कुचका असला तरी घाणेरडा असला तरी या देहाचं सोनं करून घेता येतं. कुणी कुणी केलं देहाचं सोनं? तुकडोजी महाराज वर्णन करतात. फार सुंदर वर्णन आलेलं आहे. माझी गोधडी झाली जुनी. ओ माझी गोधडी झाली जुनी. तिला दुनिया ना कोणीला. दुनिया ना कोणीला. दुनिया ना कोणीला. दुनिया ना कोणीला. दुनिया ना दुनिया कोणी. गोधडी धुतली हरिचंद्राने. गोधडी धुतली हरिचंद्राने. तारामतीने रोहिदासाने. तारामतीने रोहिदासाने. तिला पळवू नका हो कुणी. तिला पळवू नका हो कुणी. तिला दुनिया ना कोणीला. दुनिया ना कोणीला. दुनिया ना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्णन करतात. माझी गोधडी झाली जुनी. तिला धुवनिया ना कोणी. माऊली ज्ञानोबा या देहाला गोंगडीची उपमा देतात आणि भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याला गोधडीची उपमा देतात. कुणी कुणी या गोधडीचं सोनं केलं,
गोधडी दुतली, रोहिदासाने, हरिश्चंद्राने, तारामतीने, अनेक संत महात्म्यांनी या देहाचं सोनं केलं. आपल्याला सुद्धा करता येईल. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, हे भगवंता, मला नाही वाटत की या देहात आल्यानंतर या देहाच्या सारखी दुसरी वस्तू भगवंतापर्यंत जाणारी दुसरी असेल. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय. जो पवित्र पावन दुर्लभ असलेला मानव देह आपल्याला प्राप्त झालाय, असा परत पुन्हा प्राप्त होणार नाही. नरदेह पुन्हा प्राप्त होणार नाही. राष्ट्रसंत मात्र त्या ठिकाणी जनार्दन स्वामी सुद्धा आपल्या विधीमध्ये वर्णन करतात. जय बाबाजी परिवार जर या ठिकाणी असेल तर आपल्या लक्षात येईल. बाबाजी सुद्धा त्यांच्या नित्यनेमाच्या विधीमध्ये वर्णन करतात. दुर्लभो मनुष्यो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. हा पवित्र पावन दुर्लभ मानव देह आपल्याला मिळालाय. या देहासारखी वस्तू दुसरी पुन्हा प्राप्त होणार नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाट्याचा अभंगामध्ये वर्णन करतात. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल मन तिथे होती, देवची होईल मन तिथे होती, देवची होईल मन तिथे होती, देवची होईल मन तिथे होती. दरिकाची तीन धरावे, दरिकाची तीन धरावे, नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ती होती, तरिका चित्ती न धरावे. या देहातून इतर दुसऱ्या पदव्या तर सोडूनच द्या. आमदार, खासदार, डॉक्टर, इंजिनियर, वकील काय असतील नसतील त्या, या सर्व पदव्या तर सोडूनच द्या. पण देव सुद्धा या देहातून होता येतं. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, देव पहावयासी गेलो, देवची होऊनी ठेलो. या देहातून देव सुद्धा होता येतं. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, हे भगवंता, जरी देहातून आसका कुचका घाणेरडा दिलेला असला तरी मला नाही वाटत की या देहात आल्यानंतर जे भगवत चिंतन करता येतं असा लाभ मला दुसरा कधी कुठे प्राप्त होईल. अभंगाचं तिसरं चरण. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. अनेक दातार येणे जन्मे, अनेक दातार येणे जन्मे, अनेक दातारा येणे नाही, अनेक दातारा येणे नाही, अनेक दातार येणे जन्मे, अनेक दातार येणे नाही, अनेक दातारा येणे नाही, अनेक दातारा येणे नाही. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, सर्व माझा काळ तुझिया सर्व माझा काळ तुझिया चिंतने, सर्व माझा काळ तुझिया चिंतने. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, आणि कदा तारा येणे जन्मे. देवा, असा लाभ मला कधी परत प्राप्त होईल असं मला वाटत नाही. दुर्लभ मानव देह तू मला दिलास देवा, आणि याच जन्मात मी या देहाचं सोनं करून घेतल्याशिवाय राहणार नाही. जन्माला आल्यानंतर कुठेतरी मी शरण जाईन, बरोबर आहे की नाही? सद्गुरूंच्या ठिकाणी शरण जाईन आणि मात्र जीवनाचं कल्याण मी करून घेईन. भगवंता, तुझं नामचिंतन करेन आणि तुला शरण येऊन मात्र खऱ्या अर्थानं जीवनाचं कल्याण करेन, मानव देहाचं सार्थक करेन. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा
भगवंताचं भजन घेऊया आणि उर्वरित चरणाचा अर्थ पाहूया. विठोबा ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहोत, निवृत्तीनाथ दादांच्या सावलीमध्ये आपण उपस्थित आहोत, त्यांची छाया कृपा आपल्यावर आहे. म्हणून तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांचं नामचिंतन झालंच पाहिजे. आद्यगुरु ते आपल्या वारकरी संप्रदायाचे आहे. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात, हे भगवंता, माझ्या जीवनात जे काही घडणार आहे ते जर माझ्या प्रारब्धानुसार घडणार आहे तर मी उगाच याची काळजी का करू. देह तव असे प्रारब्धाधीन याचा मी कासी न वाहू भार. हे भगवंता, मग मी उगाच या सुख दुःखामध्ये अडकून पडणार नाही, उगाच माझा वेळ व्यर्थ घालवणार नाही. म्हणून सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छित असे. देवा, मनापासून माझी इच्छा आहे, अगदी अंतःकरणापासून इच्छा आहे की माझा वेळ फक्त आणि फक्त तुझ्या नामचिंतनातच जाऊ दे. आणि ते फक्त या मानव देहातच होईल, इतर दुसऱ्या देहात घडणार नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे, फक्त या देहाकडनंच ते होईल. म्हणून लाभतो न दिसे याहुनी दिवसरा आणि कदा तारा येणे जन्मे. भगवंता, मला नाही वाटत माझ्या जीवनामध्ये असा लाभ पुन्हा येईल. आणखीन पुढे जाऊन मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, हे भगवंता, हे जे काही जीवनामध्ये मी सहन करत आलोय ते मला मान्य आहे, मी मान्य करतो देवा. तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओखटे आहे देवा. देवा, मला मान्य आहे हे सर्व संकट मात्र दुःख माझ्या जीवनात प्राप्त झाले, पण तरीही पुन्हा मी तीच विनंती करतो, हे जे काही माझ्या जीवनात घडलंय ते मी मान्य करतो, पण तरीही माझा वेळ तुझ्या चिंतनातच जाऊ दे. सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छित असे. ज्ञानेश्वर महाराज
धावत्या वेळेमध्ये आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तसं पाहिलं तर जर सुरुवात 11:30ला केली होती तेव्हा आपण 1 तासामध्ये अगदी 12:30पर्यंत अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी आमचे बाबा सांगतात आजूबाजूला सगळे लोक जमा झालेले आहे आणि आता यानंतर महाप्रसादाचा नवे आपण जेवणाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. उगाचच मी 1 आणि 1:30 वाजवण्यात काही अर्थ. आता आमच्याकडे 1 पटीचे सगळे अगदी चाल घेतली तर अशी 1 नंबर चाल आता होईल. पण खऱ्या अर्थानं आमच्या बाबांची शिकवण आहे आजूबाजूला जर सर्व उपस्थित आहे आता जेवणाची वेळ झाली तर मात्र खऱ्या अर्थानं आपण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. थोडकं असावं पण चांगलं असावं म्हणून वेळेत थांबलेलं बरं. मग ज्या कारणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेला होत असलेल्या कैवल्यवासी सौ जिजाबाई कचेश्वर केदार या माऊलीच्या वर्षश्रद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी मगाशीही वर्णन केलं आणि आताही सांगेन की या माऊलीचा जो पिंडदानाचा विधी आहे तो पिंडदानाचा विधी त्यांनी 10 तारखेलाच उरकला. पण तरी आपल्या आईबद्दल अंतःकरणामध्ये असलेली तळमळ की आपल्या आईच्या प्रित्यर्थ काहीतरी अन्नदानाचा सोहळा व्हावा, काहीतरी ज्ञानदानाचा सोहळा व्हावा, या अनुषंगानं मात्र खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन केलं आणि आम्हा सर्वांना आमंत्रित या ठिकाणी केलं. खरंच आल्याबरोबर त्या परिवारामध्ये बसण्याचा योग आला, 2 शब्द बोलण्याचा योग आला. पूर्ण परिवारानं सांगितलं माझ्या मते एखादी आई गेल्यानंतर त्या आईचं कौतुक त्या आईच्या मुली सांगतात. मला काय म्हणायचं लक्षात घ्या बरं. आई गेल्यानंतर आईचं कौतुक आईचं दुःख व्यक्त करत असताना आपल्याला सरासरी मुली दिसतात. पण या कुटुंबात आल्यानंतर मला असं अनुभवायला आलं की आपल्या सासूबाईंचं कौतुक सुना सांगत होत्या. म्हणून खऱ्या अर्थानं सर्व या दोघी असलेल्या सुना त्यांची मुलं अतिशय मनपूर्वक मनापासून सांगत होत्या ताई आमच्या जीवनातून आमच्या सासूबाई निघून गेल्या पण खऱ्या अर्थानं कुटुंबाला अवकळा प्राप्त झाली हो. त्या आमच्या सासूबाई नव्हत्याच, त्या आमच्या आई होत्या, त्या आमच्या मैत्रीण होत्या, त्या आमच्या सखी होत्या. कुठल्याही गोष्टीची कमतरता त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला होऊ दिली नाही. खऱ्या अर्थानं लहानपणापासून मोठं करत असताना मुलांना अतिशय अट्टहासाने कष्टाने मोठं केलं. नवे आपल्या सरासरी भाषेत सांगायचं झालं तर शून्यातून जग निर्माण केलं. कष्ट करत असताना मात्र कुठल्याही प्रकारची लाज बाळगली नाही. मेहनत करताना कुठल्याही प्रकारच्या अंतःकरणामध्ये उणीव भासू दिली नाही. फक्त लेकरांना लहानाचं मोठं केलं आणि हे फक्त कोण करत असतं आपल्या माहितीकरता सांगते ते फक्त आपले मायबाप करत असतात. इतर कुणीही करायला मोकळं नाही हो. उगाच कुणी कुणा करतात 5 मिनिटं वेळ द्यायला तयार नाही आणि आमचे मायबाप आम्हाला लहानाचं मोठं करताय. हे जर फक्त कार्य कुणाचं असेल तर ते फक्त मायबापांचं आहे. इतर दुसरं कुणी आपल्या जीवनात काही करायला मोकळं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं ताई दारासमोरील सरळ सारवण पाहिलं की आम्हाला आमची आई आठवते. घरामध्ये गेल्यानंतर देवघरामध्ये देवाच्या खुंटीला तुळशीची माळ पाहिली की आम्हाला आमची आई आठवते. आणखीन पुढे जाऊन जर सांगायचं झालं ताई घरामध्ये गेल्यानंतर कपाटामध्ये तिच्या नऊवार नाट्या पाहिल्या की आम्हाला आमची आई आठवते. एवढंच काय ताई आमच्या बापाकडे पाहिलं की आम्हाला असं वाटतं आमचा बाप एकाएकी एकटा पडला की काय. म्हणून त्या बापाकडे पाहिलं की आम्हाला आमच्या आईची आठवण येते. खऱ्या अर्थानं ताई प्रसंगाला आमची माय आठवते. कुठे पाहू आता आम्ही आमची माय, कुठे मिळेल आता आम्हाला आमची माय, कुणाला म्हणू आता आम्ही आई, मिळेल का कधी आम्हाला आमची आई. आई माझी आई किती दूर गेली, आई माझी आई कशी दूर गेली. जन्म दिला जाईने सांभाळिले त्याईने, लेकराच्या सुखासाठी दुःख भोगिले आईने. आई माझी आई किती दूर गेली. एवढी वेदनेच्या पलीकडे आमची माय आम्हाला सोडून निघून गेली. आता कधी प्राप्त होईल का आम्ही कुणाला माय म्हणावं, कुणाला आई म्हणावं. म्हणून ताई खऱ्या अर्थानं प्रसंगाला आम्हाला आमची माय आठवते. एवढंच काय दारासमोरील गोठ्यामध्ये खुट्याला गाय पाहिली आणि त्या गाईला बिलगलेलं तिचं वासरू पाहिलं की आम्हाला आमची माय आठवते. हो कुणामध्ये आम्हाला आमची माय आठवते. कुठे पाहू आमची माय आम्ही, कधी दिसेल का परत आम्हाला ती माय. एक कवी त्याला आईचं दुःख माहीत आहे आणि म्हणून तो कवी त्या आईचं महत्त्व वर्णन करतोय. खऱ्या अर्थानं प्रसंगाला माय आठवते. हंबरून वासराले
हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तन्हा दुष्काळात आटला होता बायेचा माझ्या पन्हा आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तन्हा दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पन्हा पिठामंदी टाकून पाणी मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय खऱ्या अर्थानं ताईंनी जो प्रसंग घरामध्ये बसल्यानंतर सांगितला त्या प्रसंगाला या कवितेच्या ओळी अतिशय साजेश आहे. ताईंनी सांगितलं जेव्हा लेकरं लहान होती तेव्हा लहानाचं मोठं करत असताना आमच्या आईने फार कष्ट घेतले ताई फार मेहनत घेतली कुणाचाही पाठिंबा नव्हता कुणाचाही सहकार्य नव्हतं तरी स्वतःच्या एकटीच्या जीवावर त्यांनी मुलांना लहानाचं मोठं केलं. आता व्यावहारिक दृष्ट्या जर सांगायला गेलं पूर्वीच्या लोकांना 5-5, 10-10 लेकरं असायची तरी ते मात्र त्यांना जसंच्या तसं योग्य रीतीने सांभाळायची. आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. आत्ताची परिस्थिती हमदो ते दो सांभाळता सुद्धा आपल्या नाकी नऊ येतात अशी परिस्थिती आहे कारण समाजच तसा झालाय. पण खऱ्या अर्थानं पूर्वीची परिस्थिती अशी नव्हती. पूर्वी 4-4, 10-10 लेकरं असायची पण तरीही त्या आईनं आपल्याला कुठेतरी अनाथ आश्रमात नाही टाकलं. त्या आईनं कुठेतरी आपल्याला कुणा नातेवाईकांकडे नाही सोडलं. तिला कितीही कष्ट असू द्या कितीही दुःख असू द्या पण ते कष्ट करत असताना खऱ्या अर्थानं तिने आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि अमृतासारख्या 4 धारा तिने आपल्याला पाजल्या आणि हाडामासाचा देह आम्हाला प्राप्त करून दिला. हे उपकार जर कुणाचे असतील तर ते आईचे आहे. खऱ्या अर्थानं पूर्वीची परिस्थिती फार भयंकर होती. सांगायला जर गेलं तर वेळ पुरणार नाही. आताचं फार बरं आहे. आता सगळं आम्हाला जिथल्या तिथे अवेलेबल आहे सगळं उपस्थित आहे. आम्हाला पाण्याचा ग्लास जरी प्यायचा असला तरी अगदी नळाला आम्ही ग्लास लावला की पाणी उपलब्ध आहे. स्वयंपाक करायचा म्हटला तरी 4-10 लोकांचा 50 लोकांचा स्वयंपाक आम्ही 1-1.5 तासात करू शकतो कारण तेवढ्या सुखसुविधा उपलब्ध आहे. आता मिरची वाटायला पाटा वरवंटा पाहायला जावं लागत पाणी भरायला डोक्यावरनं हांडा घेऊन जावं लागत. कुठलंच पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही. आणखीन पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर पूर्वीच्या बाया डोक्यावर पाठी घेऊन मात्र बाळाला पाठीशी बांधून 1-1, 2-2 किलोमीटरवर अंतरावर रानात जायच्या होत्या. आता तसं करावं लागतं का? आणि तसं जर पाहायला गेलं तर पायात चप्पलही नाही. तळपतं ते ऊन आणि रखरखत्या उन्हामध्ये मात्र खऱ्या अर्थानं जात असताना त्या आईनं असा विचार नाही केला मग मला उन्हातान्हात चालायचंय माझ्या पायात चप्पल नाही जमीन तापलेली आहे रख्ख जमीन तापलेली त्या जमिनीवर तापत असताना डोक्यावरही ओझं आहे आणि पाठीवरही ओझं आहे. हे सर्वजण करत असेल तर ती फक्त माय आणि मायच करते इतर दुसरं कोणीही करणार नाही. म्हणून कवी फार सुंदर वर्णन करतात. रखरखत्या उन्हात आणि तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास कधी मिळेल तिला कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. खऱ्या अर्थानं माय आहे आणि ती आपल्या जीवनाला आकार देत असते. मी नेहमी सांगते वर्षश्राद्ध कुणाचंही होत नाही आणि वर्षश्राद्धाला कीर्तन कुणाच्याही होत नाही पण खऱ्या अर्थानं त्या आईचे उपकार आहे. त्या आईनं त्या माऊलीनं आपल्या मुलांना आपल्या मुलींना योग्य ते संस्कार लावले आणि म्हणून कदाचित त्या मुलांच्या डोक्यात विचार आला की आपण कीर्तन ठेवावं. माझं बोलणं लक्षात येतंय ना? उगाचच कुणाच्याही लक्षात येत नाही. मात्र खऱ्या अर्थानं गेलेली व्यक्ती पुण्यवान असावी लागते आणि खरंच पुण्यवान म्हणावं लागेल. तुम्ही आम्ही प्रत्येक जणी विवाह झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर सासरी येतो. सासरचा उंबरठा ओलांडल्यानंतर आमच्या जीवनामध्ये एकच स्वप्न मनामध्ये असतं हे भगवंता माझा विवाह झालाय लग्न झालंय ज्या साथीदाराबरोबर मी आज सासरचा उंबरठा ओलांडते
खऱ्या अर्थानं पुन्हा या देहाचं ज्या वेळेला नाश होईल त्यावेळेला मला मृत्यू येईल, त्यावेळेला हे भगवंता मला सौभाग्यवती मरण येऊ दे, हे खरं पुण्याईचं दान आहे. म्हणून हे भगवंता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं पुण्यवान माऊली आहे की ती तिचं सौभाग्य अलंकार सोबत घेऊन गेली. म्हणून फार पुण्यशील आहे. जोपर्यंत सुखाचे दिवस होते तोपर्यंत मात्र त्यांना काही दिवसापासून दुःख झालं. काही शारीरिक असतात, बरोबर आहे की नाही. आल्यानंतर देह नासकाय कुचकाय, देहाच्या ठिकाणी व्याधी आहेच आहे, पण त्या व्याधींमधून खऱ्या अर्थानं आता आनंदाचे दिवस आले, बसून खायचे दिवस आले आणि आज मात्र त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. म्हणून खऱ्या अर्थानं या पूर्ण परिवारानं, केदार परिवारानं आपल्या आईच्या प्रीत होण्याचं हे थोडंफार आपल्याला संधी आहे. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, गरुड पुराणात तसं वर्णन आहे. गरुड पुराणात आलेलं वर्णन आहे की आपण मायबापांच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकत नाही, पण पिंडदान केल्यानंतर किंवा मायबापांचं पिंडदान करणं हे पहिल्यांदा त्यांच्या मुलांचं कर्तव्य आहे. पिंडदान आई आई करीते आई कुणीच होईना, आई आई करीते आई कुणीच होईना, माझ्या आईची गसर शेजारीला येईना, माझ्या आईची गसर शेजारीला येईना, आई आई करीते घडी साखरेचा खडा, आई आई करीते घडी साखरेचा खडा, तोंडात टाकल्यानं गोड झाल्या दात दाढा, आई आई करीते आई कुणीच होईना, माझ्या आईची गसर शेजारीला येईना. खऱ्या अर्थानं या परिवारातून आई हे दैवत आज निघून गेलेलं आहे. एक व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला सांगते, एखादी मोळी बांधण्यासाठी जर दोरी असेल, त्या दोरीने जर ती मोळी बांधली तर ती मोळी घट्ट आवळून राहते, पण मोळी बांधणारी दोरीच जर हरवली तर ती मोळी विखरल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे या परिवारातून, परिवार नावाच्या मोळीतून आज आई नावाची दोरी खऱ्या अर्थानं हरपलेली आहे, हरवलेली आहे. खऱ्या अर्थानं या परिवाराला आता इथून पुढे आईचं काय महत्त्व असतं, इथून पुढे खऱ्या अर्थानं दुःखाचे चटके बसतील. जोपर्यंत आईची सावली, आईची कृपा आपल्यावर आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही. पण आज या पूर्ण परिवारानं पुन्हा एकदा मी कौतुकास्पद सांगते की एवढं सुंदर नियोजन आपल्या आईच्याच प्रित्यर्थ केलं. म्हणून पुन्हा एकदा या पूर्ण केदार परिवाराला, त्यांच्या मुलींना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या सुनाला, पूर्ण जो काही केदार परिवार आहे मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देईन, ऋणनिर्देश व्यक्त करेन आणि सेवेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया. उपस्थित असलेले सर्व गायक, वादक, गुणीजन, त्याचबरोबर आपण सर्व उपस्थित झालेले सगळे सोयरे पाहुणे, जिथपर्यंत माझा आवाज जातोय सर्वांना मनपूर्वक धन्यवाद, ऋणनिर्देश व्यक्त करते. जर बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर माझं मला परत करा. जे काही आहे, जे आपल्याला बरोबर वाटलं, योग्य वाटलं, ते माझं काहीही नाही, गुरुवर्यांची शिकवण आहे, गुरुवर्यांचेच ते संस्कार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ते माझ्या गुरुवर्यांचे श्रेय आहे. म्हणून झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित, भगवान श्री निवृत्तीनाथ दादांच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.